हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया 1 मार्क्स क्वेश्चन जे असतात ते कसे सॉल्व्ह करायचे, त्यांचं प्रिपरेशन कसं करायचं, स्ट्रॅटेजी काय फॉलो करणार की जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, क्वेश्चनचे आन्सर चुकणार नाहीत आणि अभ्यास व्यवस्थितपणे होईल. सगळ्यात पहिलं टार्गेट असतं गोल्डन रूल, सर्वात महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये वेग प्लस अचूकता जास्त मार्क्स आहे ना. जेवढं जास्त तुमची ॲक्युरेसी राहील आणि जेवढा जास्त तुमचा स्पीड राहील तेव्हा तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहे. जास्त विचार करू नका. एकच मार्क असणार आहे तर सरळ उत्तर लिहून द्यायचं आहे. माहित असेल तर उत्तर लिहायचं आहे, नाही माहित तर पुढे जायचं आहे, पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. काही डाऊट आहे का? नाही. जास्त वेळ खर्च करणार नाहीये मी. शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय काय करायचं आहे. ठीक आहे. स्पीड व्यवस्थित ठेवायचा आहे. करेक्ट आन्सर माहित असलं तर मार्क्स तुम्हाला व्यवस्थित मिळतील. माहित असलं आन्सर तर लिहून टाकायचं आहे. उत्तर पटकन जास्त वेळ तिथे वाया घालायचा नाहीये. ठीक आहे. दुसरं आहे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. तयारी कशी करणार? तर शॉर्टकट आन्सर आहे, शॉर्ट्स नोट तयार करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे काही हँड रिटन नोट्स असतात त्या तुम्ही जर तयार केल्या तर त्यातून तुम्हाला समजतं की कोणते 1 मार्क्स क्वेश्चन आहेत, कोणतं चुकी बरोबर आहे, कोणती रिकामी जागा येऊ शकते किंवा कोणता विसंगत घटक ओळखायला येऊ शकतो. हे तुम्हाला तुमच्या जर नोट्स तुम्ही तयार केलेल्या असतात तेव्हा कळतं, किंवा जास्तीत जास्त रीडिंग जर तुमची असेल तर तेव्हा तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला कळतं. प्रत्येक धड्याचं कीवर्ड किंवा डेफिनेशन, डेट्स वगैरे असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दररोज सराव करायचा आहे. कमीत कमी 20 ते 30 मार्क्स मिनिट जे आहे ते 1 मार्क्स क्वेश्चनसाठी तुम्हाला रोज देणं गरजेचं आहे. चुकीचे आन्सर वेगळे लिहून ठेवायचे आहे, कारण चुकीचे आन्सर वेगळे लिहिले तर तुम्हाला बरोबर आन्सरची ट्रिक लक्षात राहते. तिसरं आहे रिव्हिजन टेक्निक. तर पहिली रिव्हिजन आहे समजून घ्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2 रिव्हिजन झालेल्याच पाहिजे कमीत कमी तुमच्या एक्झामच्या आधी. आणि एक्झाम सपोज उद्या F1 पेपर आहे तर लास्ट रिव्हिजन जी आहे ती आज झाली पाहिजे. सेकंड रिव्हिजनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जे काही फर्स्ट रिव्हिजनमध्ये समजून घेतलं, सेकंड रिव्हिजनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की या क्वेश्चनचं आन्सर अशा प्रकारे लिहायचं आहे. थर्ड रिव्हिजनमध्ये तुम्हाला काय आहे, फक्त कीवर्ड बघायचं आहे. इम्पॉर्टंट काय काय आहे त्या क्वेश्चनमध्ये, त्याचं आन्सर तुम्ही इम्पॉर्टंट कशा प्रकारे लिहू शकता ते या ठिकाणी लिहायचं आहे फायनल रिव्हिजनमध्ये. फोर्थ ट्रिक आहे, ट्रिक्स वापरायचे आहे. कीवर्ड लक्षात ठेवायचे आहे. फॉर एक्झाम्पल RTA ॲक्ट आहे, कधी आला आहे? 2009. बस एवढंच लक्षात ठेवायचं. बाकीही काहीही लक्षात ठेवायचं नाहीये. कीवर्ड्स म्हणजे काय की फक्त ज्या काही शॉर्टकट ट्रिक आहे त्या लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला तो शब्द आठवला की व्यवस्थितपणे पुढचं लिहायला सोपं जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन सॉल्विंग ट्रिक. प्रकरणानुसार क्वेश्चन सॉल्विंग ट्रिक जसे की फिल इन द ब्लँक्स आहे. मग त्याच्यामध्ये पूर्ण वाक्य व्यवस्थितपणे आधी वाचून घ्यायचं आहे, कीवर्ड व्यवस्थितपणे ओळखायचा आहे, ग्रामर चेक करायचं आहे. जर तुम्हाला आन्सर माहीत असेल, रिकग्नायझिंग क्वेश्चन असेल तर आठवून लिहायचं आहे. आणि स्मरणावर भर देणारे क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो ते आठवून लिहायचे असतात, आणि काहींचे ऑप्शन तिथे दिलेले असतात ते त्या ठिकाणी बघून व्यवस्थितपणे लिहायचं आहे. दुसरं आहे ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन येतात 1 मार्क्समध्ये. त्याच्यामध्ये काय असतात, ऑलवेज, नेवर किंवा ज्या गोष्टींमध्ये नकार दिलेला असतो, जे चाइल्ड सेंटर एज्युकेशनमध्ये येत नाही, ते क्वेश्चन किंवा ते जे काही प्रश्न आहे ते बहुतेक वेळेला चूक असतात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपले एज्युकेशन सिस्टीम आहे चाइल्ड सेंटर. त्यानुसार मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगते की जर प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये चाइल्ड सेंटर पॉईंट नसेल तर ते उत्तर बऱ्याच अंशी काय असतं, चूक असतं. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे की वाक्य तपासून बघायचं आहे. भागांमध्ये वेगवेगळ्या डिवायडेड करून त्याचं जे काही ट्रू ऑर फॉल्स आहे ते व्यवस्थितपणे बघायचं असतं. ठीक आहे. आणि वाक्य जे आहे ट्रू ऑर फॉल्सचं बऱ्यापैकी जर पूर्ण वाक्यात लिहिलं तर व्यवस्थितपणे मार्क्स मिळतात. रिकाम्या जागेचंही तसंच आहे. बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात की मॅडम जे काय 1 मार्क्स क्वेश्चन असतात ते फक्त आन्सर लिहायचं की जसं की 1चं आन्सर बरोबर, 2चं आन्सर चूक, असं. तर असं करायचं नाहीये. 1 मार्क्स क्वेश्चन जे आहे ते तुमचे हातचे मार्क्स असतात. 8 मार्क्स तुम्हाला 1 सेकंदात भेटतात जर तुम्ही व्यवस्थितपणे आन्सर लिहिले तर. त्यामुळे रिकाम्या जागा पूर्ण लिहायच्या आहे आणि त्याचं आन्सर त्या ठिकाणी अंडरलाईन करून लिहायचं आहे, किंवा मग चूक बरोबर असेल तर पूर्ण चूक बरोबर लिहायचं आहे आणि त्याचा आन्सर खाली लिहायचं आहे, ते चूक आहे की बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मॅच द ट्रिक किंवा मॅच द फॉलोइंग. ज्या काय जोड्या लावा असतात त्या सुद्धा आधी सोप्या सोप्या ज्या काय जोड्या तुम्हाला येतात त्या लावून घ्यायच्या आहे, आणि शेवट इलिमिनेशन मेथड वापरायची आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपोआप ज्या जोड्या आहेत त्या लागल्या जातात. सपोज 3 प्रश्न दिलेले आहे, 3 जोड्या लावलेल्या आहेत, तर 2 तुम्हाला आल्या तर तिसरी आपोआप लागली जाते, किंवा एक आली तर दुसऱ्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाहीये. थोडी आसपास रिलेटेड जे काही आन्सर असतं ते आपण लिहून देतो. बऱ्यापैकी 2 मार्क्स सुद्धा आरामशीर इथे मिळून जातात. एखादी चुकली तर काही हरकत नाही. ठीक आहे.
त्यानंतर आहे रिलेशन सह संबंध ओळखायचे असतात, जसं की लिसनिंग आहे रिसेप्टिव्ह स्किल आणि रायटिंग आहे प्रोडक्टिव्ह स्किल. म्हणजे काय काय इथे लॉजिक वापरायचं आहे, हे बऱ्याच वेळेला हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आहे ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउटमध्ये काय आहे की वेगळा शब्द ओळखायचा आहे की वेगळा शब्द काय असणार आहे, सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे आणि जे आन्सर किंवा जो शब्द वेगळा वाटतो ते तुमचं आन्सर असणार आहे. जसं की टेप आहे, ऑडिओ बुक आहे किंवा मग रेडिओ आहे किंवा टी व्ही आहे. मग टी व्हीमध्ये ऑड आहे, काय आहे तर ऑडिओ प्लस व्हिज्युअल आहे टी व्ही, आहे ना, दिसतं पण ऐकायला पण येतं. ह्याला म्हणायचं आहे विसंगत घटक किंवा मग ऑड मॅन आउट आपण याला म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑड मॅन आउट सुद्धा सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर वन सेंटेन्स आन्सर सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्य उत्तर लिहायला विचारले ना तर फक्त एकाच वाक्यात लिहायचं आहे, छोटा आणि स्पष्ट आन्सर लिहायचा आहे, जेणेकरून समोरचा जो काही पेपर चेक करणारा टीचर आहे त्याच्यावर तुमच्या पेपरचं इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला लगेच तो काही विचार न करता 1 मार्क्स देऊन टाकेल. जास्त भराभर कथा त्या ठिकाणी लिहायची नाहीये. डेफिनेशन असेल किंवा काही असेल, फॉर्म्युला विचारला तर फक्त फॉर्म्युला लिहायचा किंवा कोणत्याही विषयाची किंवा कोणत्याही कन्सेप्ट जर विचारली तर त्याची डेफिनेशन लिहायची आणि 1 लाईन आन्सर असायचं किंवा कीवर्ड त्याचे जे काही 2-3 शब्द असतात तेच फक्त त्या ठिकाणी तुम्हाला 2-3 वर्ड्समध्ये आन्सर त्या ठिकाणी आलं पाहिजे, जास्त लिहायचं नाही. त्यानंतर लास्ट आहे रिकग्नायझिंग क्वेश्चन, जे तुम्हाला चिन्ह ओळखा, प्रश्न ओळखा किंवा असे बरेच येतात, जसं की त्याच्यामध्ये आपल्याला असे बॉक्स येतात बघा, मग शब्द असतात उलटं पालटं केलेलं असतं काहीतरी, मूल्यमापन शब्द आहे तर मा इकडं लिहिलाय, पा इकडं लिहिलाय, तर अशा प्रकारे तो शब्द त्या ठिकाणी बसवायचा असतो, मूल्यमापन. अशा प्रकारे जे काय आहे रिकग्नायझिंग क्वेश्चन सुद्धा बऱ्याच वेळेला विचारले जातात. ठीक आहे. तर एक्झाम टाईम जो काही स्ट्रॅटेजी आहे, टाईम कसा तुम्ही व्यवस्थितपणे कन्झ्युम करू शकतात. आधी काय करायचं आहे, सोपे प्रश्न जे तुम्हाला येत आहे ते सोडवायचे, नंतर कठीण प्रश्न जे तुम्हाला येत नाही ते थोडेसे लेट सोडवले तरी चालेल आणि वेळ वाया घालवायचा नाही आहे. 10 ते 15 सेकंदामध्ये तुमचं जे काही आन्सर आहे किंवा मोठे क्वेश्चन असतील तर 3 ते 4 मिनिटामध्ये आन्सर लिहून झालं पाहिजे. जास्त विचार केला तर आन्सर काय होतं, चुकतंच. बऱ्याच वेळेला जे काही 1 मार्क्स क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त विचार कराल तेवढं जास्त आन्सर तुमचं चुकणार आहे. त्यामुळे विचार जास्त करायचा नाही आहे. आलं की फटकन लिहून द्यायचं, नाही आलं तर सोडून द्या, नाही तर आजूबाजूला विचारून घ्या, पण जास्त विचार करायचा नाही आहे. बोनस ट्रिक या ठिकाणी मी तुम्हाला टॉपर सिक्रेट दिलेली आहे, ती म्हणजे काय की 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल तर जो जास्त लॉजिकल आणि जनरल वाटतो तो काय असतो, बरोबर असतो, हे लिहून द्यायचं आहे. पहिलं उत्तर बदलायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण दुसऱ्यांचं ऐकून काय करतो, आपलं आन्सर चेंज करतो आणि बहुतेक वेळेला आपलंच आन्सर बरोबर असतं. मग आपण घरी येऊन म्हणतो, यार त्यांनी मला सांगितलं नाही तर माझं आन्सर बरोबर होतं. तर असं बऱ्याच वेळेला करायचं नाही आहे आणि शक्यतो जे काही खाडाखोड असते ती करायचीच नाही. अजिबात एक्झाममध्ये खाडाखोड करायची नाही आहे. आपलं जे आन्सर आहे तेच राहू द्यायचं. खूपही वेळा असं होतं की आपण जे आन्सर लिहितो तेच बरोबर असतं आणि आपण समोरच्याचं ऐकून लिहितो तेव्हा आपलं आन्सर चुकतं. त्यामुळे पहिलं उत्तर बदलू नका. हे काय आहे, चूक आहे की जर तुम्ही तुमचं पहिलं उत्तर बदललं तर बऱ्यापैकी तिथे तुमचं इम्प्रेशन पण बॅड पडतं, कारण खाडाखोड झालेली असते. त्यामुळे पहिलं उत्तर चेंज नाही करायचं. आणि शेवटची ट्रिक किंवा शेवटची फायनल तुमचं तुम्हाला सजेशन आहे की 1 मार्क्स क्वेश्चन सोपे असतात, फक्त स्मार्ट पद्धतीने सोडवायचे आहे. माहिती असेल तर लिहा, नाहीतर पुढे चला. प्रॅक्टिस करायची आहे, जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आहे आणि जेवढं जास्त तुम्ही वाचाल ना, बुक्स असेल किंवा नोट्स असेल, तेवढे जास्त तुम्हाला 1 मार्क्स क्वेश्चन इझी जातात आणि 100% तुम्हाला चांगले मार्क्स काय होत असतात त्या ठिकाणी मिळत असतात. तर अशा प्रकारे आजचा शॉर्टकट आणि स्वीटचा व्हिडिओ होता. शॉर्टकटमध्ये सांगायचा होता पण बऱ्याच कारणाने किंवा मग डिटेल सांगण्यात बसले, त्यामुळे थोडासा व्हिडिओ लेंथी झालेला आहे, परंतु तुम्हाला कामा येईल किंवा तुम्हाला यातून डाऊट्स क्लिअर झालेले आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. थँक्स फॉर वॉचिंग. आपलं जे काही चॅनल आहे त्यावर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा की आपलं जे काही चॅनल आहे त्यावर खूप तुम्हाला जे पाहिजे, जसं पाहिजे तसं सगळं मटेरियल मी या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. त्यामुळे काहीही कन्फ्युजन करायचं नाही आहे. सिलॅबस अजूनपर्यंत चेंज झालेला नाही आहे. 2016च्या पॅटर्ननुसार आपला तोच सिलॅबस आहे. त्यामुळे मी अपडेटेड सिलॅबस दिलेला नाही आहे. नोट्स हव्या असतील तर DM करायचं आहे. भरपूर विद्यार्थी बोलतात की मॅडम तुम्ही नवीन सिलॅबस टाका. अरे टाईम नसतो, इतकं खूप वास्ट सिलॅबस आहे. इतकं घेणं, फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम घेणं एवढं इझी नाही आहे. परंतु बऱ्याच अंशी मी ट्राय करत असते की जे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात, जे काही तुम्हाला जिथे कन्फ्युजन आहे तिथे मी तुम्हाला सांगण्याचा ट्राय करते आणि क्वेश्चन पेपर जे आहेत त्या टेलिग्रामला सेंड करायचे आहे, जेणेकरून आपण त्याचं ॲनालिसिस करून घेऊया. ठीक आहे.
तर अशा प्रकारे हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.